सर 36 आवर्स, 36 आवर्स. म्हणजे फिजिओलॉजिकल इफेक्ट, शरीरावर फास्टिंगचे होणारे परिणाम. बरोबर आहे. म्हणजे उपवासामुळं शरीरावर काय परिणाम होतात ते आपण पाहत होतो, किंवा शरीरामध्ये काय रासायनिक बदल होतात, कसे परिणाम होतात ते आपण पाहत होतो. आणि त्याचे तासानुसार 4 तास, 8 तास, 12 तास, 16 तास असं पाहत होतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघूया आता कुठपर्यंत आलोय. बघा, एक मिनिट. हा, कुठपर्यंत आलोय? 36 तासापर्यंत आलोय का? हो सर. हो सर, 36 तास. 36 तास म्हणजे किती दिवस झाले हो, सांगता येईल? 1.5 दिवस. 1.5 दिवस, बरोबर आहे. 12 म्हणजे अर्धा, 12 आणि 12 24 तासाची फास्टिंग म्हणजे पूर्ण 1 दिवस, एक रात्र आणि एक दिवस. आणि त्याच्या पुढं परत 12 तास ऍड केली की पूर्ण एक रात्र, एक दिवस आणि परत एक दिवस, अशा प्रकारे ते 1.5 दिवसाची ही फास्टिंग झाली, म्हणजे 36 तासाची. परत त्याच्यामध्ये 12 ऍड केलं की 2 दिवसाचे होते 48 तासाचे. 48 म्हणजे 2 दिवस आणि 2 रात्र, अशा प्रकारे ती 48 तासाची होईल. त्याच्यानंतर परत 12 तास केले की अडीच अडीच दिवस म्हणजे 60 तास, अशा प्रकारे होईल. आणि पूर्ण 3 दिवस म्हणजे 3 दिवस आणि 3 रात्र म्हटलं की मग काय होईल, ती एकूणच 72 तासाची फास्टिंग होईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते गणित सुद्धा कळायला हवं की 12 तास, 24 तास, 1.5 दिवस, 1 दिवस, 2 दिवस. ठीक आहे. आता बघा, 36 तासामध्ये काय म्हणलंय? ॲटोफॅगी इन्क्रीज बाय 300% म्हणते. आता याचे परिणाम किंवा ती कसं कार्य करते ॲटोफॅगी, आपण ते सगळं काल पाहिलेलं आहे. मग ही जी आहे, ही कार्यपद्धती जी आहे, ही प्रोसेस जी आहे ॲटोफॅगीची, ती काय होते? इन्क्रीज होते. आलं लक्षात? त्याच्या अगोदर पण ती स्टार्ट झाली होती. कुठं चालू झाली होती बघा बरं? 24 तासामध्ये ती काय झाली होती? म्हणजे स्टार्ट झाली होती, चालू झाली होती. पर 36 तासामध्ये ती काय झाली? 300% इन्क्रीज झाली, म्हणजे ती इतक्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. म्हणजे इथं ही प्रोसेस काय झालेली आहे? पिकअप घेतलेली आहे, म्हणजे त्याचं स्पीड वाढलेली आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येतं 36 तासाच्या याच्यामध्ये बघा, तर ग्लुकोज लेवल जे आहे ते अतिशय प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये होते. त्याच्यासोबत अँटी एजिंग अँटी एजिंग नावाची प्रोसेस सुद्धा 36 तासाच्या याच्यामध्ये तिथं दिसून येते. त्यासोबत पुढे बघा 48 तास, याच्यामध्ये परत आणखीन या ॲटोफॅजी प्रोसेस मध्ये काय होणार आहे? ते नेल इन्क्रीज. वायफाय द्यायला. वायफाय काय नाही त्याचं करायचं. कोण आहेत? म्यूट करा बरं ते. ठीक आहे. बघा, परत 48 तासामध्ये परत ही प्रोसेस वाढणार आहे, परत इन्क्रीज होणार आहे. त्यासोबत इम्युन सिस्टीम जी आहे ती रिसेट होणार आहे. बघा, काय करायचं? त्याच्यावर व्हॉट्सअपवर पैसे काढवायचे ना. फोन मग फोन पे आहे. गोष्ट करू शकता. नंबर त्यांच्याकडे आहे की माझा नंबर? राम सर. मीरा बरं, ताईचं ठीक आहे. चालू आहे सर. मीरा ताई, तुम्ही फोन हे करा, म्यूट करा. केलंय. ठीक आहे. बघूया पुढे. एक मिनिट. इमेज लवकर सापडत नाही सेव्ह केलेला. ठीक आहे. बघा, हा,
कुठपर्यंत आलं? इम्युन सिस्टीम रिसेट. रिसेट याचा अर्थ काय आहे? किंवा तुम्ही मोबाईल रिसेट करता किंवा रिस्टार्ट करता बघा. का करत असाल हो? काय सांगता येईल तुम्हाला? कशामुळे करत असता? रिस्टार्ट का करता? सांगता येईल? मोबाईल रिस्टार्ट करता किंवा कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर रिस्टार्ट करता. बंद करून चालू करणं वेगळं आणि रिस्टार्ट करणं वेगळं. का करत असाल तुम्ही असं? त्याच्यामध्ये लोड आलेला असतो तो कमी करण्यासाठी, म्हणजे रिफ्रेश. त्याच्यामध्ये किंवा आपला मोबाईल हँग होत असेल, त्याचं वर्किंग व्यवस्थित करत नसेल, आलं का लक्षात? किंवा नेटवर्क वगैरे वळत नसेल, तर अशा बऱ्याच कारणामुळे आपण काय करतो? मोबाईल रिसेट करतो. त्याचप्रमाणे कॉम्प्युटर सुद्धा आपण रिस्टार्ट, रिसेट असं करत असतो. म्हणजे जसं मोबाईल आपण रिस्टार्ट करतो त्याचप्रमाणे त्या 48 तासाच्या फास्टिंगमुळं इम्युन सिस्टीम जी आहे आपली, रोगप्रतिकार क्षमता, ही सुद्धा रिसेट होते. परत एकदा तिची रचना किंवा परत एकदा तिला नाविन्य प्राप्त होतं. अशा स्वरूपातून रिसेट होते आणि तिची ताकद, वर्किंग करण्याची जी ताकद आहे, फंक्शन्स तिचे व्यवस्थित वाढतात. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा? रिजनरेशन स्टार्ट्स. बघा, रिजनरेशन स्टार्ट्स म्हणजे ज्या काही सेल्स आहेत आपले, ते काल बोललोय आपण याच्यावरती, त्याच्यामध्ये सुद्धा पिकअप होतं. त्यासोबत इन्क्रीज्ड रिडक्शन इन इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स. इन्फ्लामेटरी रिस्पॉन्स म्हणजे काय? की सूज येणं, शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये सूज येणं, दुखणं, असा जो एक प्रकार आहे त्याला इन्फ्लामेटरी प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. आणि ही सुद्धा ही इम्प्लामेंटेशन आपल्या शरीरामध्ये झालेलं, ते सुद्धा काय होतं? त्या 48 तासाच्या फास्टिंगमुळं कमी होतं. म्हणजे बघा, काही लोकांच्या गुडघ्यावरती सूज असते. गुडघे तर दुखतातच, पण सूज पण असते. आणि बऱ्याच वेळेस दुखण्याचं कारण, ही सूज शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी दुखण्याचं कारण म्हणजे सूज ही सुद्धा असतं. त्याच्यामुळं इन्फ्लामेंटेशन कमी झालं की दुखणं सुद्धा कमी होतं. तसंच मग हा जो फायदा आहे तो 48 तासाच्या फास्टिंगमध्ये आपल्याला तिथं मिळत असतो. त्यासोबत आणखीन काय म्हणले 48 तासाच्या फास्टिंग? रिड्युस्ड एन्झायटी अँड डिप्रेशन म्हणजे काय? किंवा आणखीन काय होतं त्याच्यामुळं? तर रिसेट डोपामाइन रिसेप्टर्स किंवा इन्क्रीज्ड डोपामाइन. हे डोपामाइन हा काय आहे? जसं की आपलं पॅनक्रियाज इन्सुलिन, एक प्रकारचं हार्मोन आहे. जसं की पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करतं आणि ते इन्सुलिन आपल्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवतं. त्याचप्रमाणे डोपामाइन सुद्धा मेंदूतील पिट्युटरीद्वारे स्रवलं जातं आणि ते काय करतं? आपले जे मानसिक हे आहेत, मानसिक चलनवलन जे आहे, राग येणं म्हणा किंवा डोपामाइनचं मुख्य जे कार्य आहे ते काय असतं? तर काय सांगता येईल? तर त्याला फील गुड हार्मोन असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. फील गुड हार्मोन म्हणजे काय? तर जे आपल्याला आनंदी राहण्यासाठी मदत करतं. काय करतं? आनंदी राहण्यासाठी मदत करतं. आता बरेच लोक बघा काय असतात, की कधीच हसत नाहीत बघा. कितीही हसवलं तरी, हसवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते हसतच नाही, गप्प जातात. किंवा सतत काहीतरी टेन्शनमध्ये, काहीतरी उदासीमध्ये किंवा सतत त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालू असतं. आणि छोटीशी गोष्ट जरी असली तरी त्याचा मोठा भाऊ ते करून घेतात आणि त्या भीतीमध्ये, त्या चिंतेमध्ये ते काय होतात? डुबून जातात. मग हे आनंदी राहणं हे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे हे आनंदी राहणारे जे हार्मोन्स आहेत ते काय आहेत? डोपामाइन म्हणा, सेरोटोनिन म्हणा, असे वेगवेगळे हार्मोन्स आहेत. तर डोपामाइन सुद्धा आपल्याला फील गुड म्हणजे आनंदी राहण्यासाठी मदत करत असतो आणि त्याचं सुद्धा इन्क्रीज या 48 तासाच्या फास्टिंगमुळं होत असतं. त्यासोबत मूड असेल व्यक्तीचा किंवा मोटिवेशन, काही जणांमध्ये काय असतं? कोणतंही काम करण्यापूर्वी ते अगोदरच खचून जातात किंवा हे काम मी पार पाडू शकतो का नाही अशी त्यांच्या मनामध्ये शंका असते. म्हणजे मोटिवेटेड लोक असे नसतात. तर हा जो डोपामाइन आहे तो मोटिवेशन देण्यासाठी सुद्धा मदत करतो. तसंच लर्निंग असेल, शिक्षणाच्या कृती असतील, यामध्ये सुद्धा
हा मदत करत असतो. म्हणजेच जवळपास आपण जसं शारीरिक फायद्यामध्ये वेगवेगळे फायदे सांगितले, त्याचप्रमाणे या फास्टिंगचे आपल्याला मानसिक फायदे सुद्धा सांगता येतील. म्हणजे हे डोपामाइन इन्क्रीज झालं की वेगवेगळे आता आपण पाहिलेले मानसिक फायदेच ते आहेत. त्यासोबत एन्झायटी म्हणजे चिंता आणि डिप्रेशन म्हणजे ताण, याच्यामध्ये सुद्धा काय होतं, रिडक्शन होतं. त्यासोबत अँटी एजिंग आणि अँटीऑक्सिडंट प्रोडक्शन होतं 48 तासाच्या ह्याच्यामुळं. तर अँटी एजिंग आपण पाहिलंय, पण अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये काय असतं, बघा अँटीऑक्सिडंट काय करतात, आता जसं हिलिंग करण्याचं काम करतात किंवा शरीराला इजा होऊ देत नाही, त्याच्यापासून ते आपला बचाव करतात. म्हणजे काय, आता समजा काही विजातीय तत्व आपल्या रक्तामध्ये आहेत आणि ते फिरत असले की ते आपल्या ज्या नलिका आहेत, वाहिन्या ज्या आहेत रक्तवाहिन्या, त्यांना मधून ते घासून जर गेले तर तिथं इन्फ्लामेंटेशन होऊ शकतं किंवा जसं आपल्याला शरीराच्या बाहेरून दुःख झालं म्हणतो आपण, तशाप्रमाणे ते शरीराच्या आतही तशा क्रिया होत असतात बऱ्याच वेळेस. परंतु हे अँटीऑक्सिडंट काय करतात, ते होण्यापासून आपला बचाव करत असतात. त्यासोबत HGH जे आहे ते सुद्धा इथं पिकअप घेतं. म्हणजे HGH काय आहे, ह्युमन ग्रोथ हार्मोन, ते सुद्धा या ठिकाणी 48 तासाच्या फास्टिंगमध्ये काय होतं, परत पिकअप होतं. त्यासोबत आणखीन काय आहे पुढे 72 हवर्स, त्याच्यामध्ये परत पिकअप ॲटोफॅजी, इम्यून सिस्टीम सेल्स आणि मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम सेल्स. आता ह्या वेगवेगळ्या सेल्स आहेत. आपलं शरीर पूर्ण कशानं, सेल्सनं बनलेलं आहे, पेशीनं. परंतु हृदयाच्या पेशी वेगळ्या आहेत, हाडांच्या पेशी वेगळ्या आहेत, मेंदूच्या पेशी वेगळ्या आहेत. मेंदूच्या पेशी काय आहेत, आपण त्याला म्हणतो न्यूरॉन्स, किंवा हाडांच्या पेशीला ऑस्टिओब्लास्ट, ऑस्टिओक्लास्ट अशा वेगवेगळ्या हाडांच्या पेशी असतात, किंवा मसल्स सेल्स ह्या सुद्धा वेगळ्या प्रकारच्या असतात. म्हणजे 72 तासाच्या या फास्टिंगमुळं मस्क्युलोस्केलेटल सिस्टम सेल्स म्हणजे हाडांच्या आणि मसल्स म्हणजे मांसपेशींच्या सेल्स ज्या आहेत, त्यांच्यामधली जी विजातीय तत्व आहेत ती काढून टाकली जातात आणि न्यू जनरेशन सुद्धा या ठिकाणी होतं. त्यासोबत क्रॉनिक कंडिशन्स, जुनाट विकार कमी होण्यास मदत होते आणि ॲक्सेलरेट हिलिंग म्हणजे हिलिंग प्रोसेस अगोदरच सुरुवात झालेली होती, पण आता या 72 तासाच्या याच्यामध्ये हिलिंग प्रोसेस परत काय होते, पिकअप घेते या ठिकाणी. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या तासांचे वेगवेगळे फायदे इथं पूर्ण होतात. याच्यामध्ये काही अडचण तुम्हाला वाटत असेल तर विचारू शकता. किंवा एक उदाहरण आपण बघूया फास्टिंगचं, अल्टरनेट डे फास्टिंग. म्हणजे जे आहे, किंवा 2-3 प्रकार इथं आपण त्याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये पाहू शकतो. बघा, टाइम रिस्ट्रिक्टेड फास्टिंग हा एक प्रकार आहे, किंवा अल्टरनेट डे फास्टिंग हा एक प्रकार आहे, आणि मॉडिफाईड फास्टिंग हा एक प्रकार आहे. आता या टाइम रिस्ट्रिक्टेड ह्या फास्टिंगमध्ये काय असतं की 8 तास तुम्हाला खाण्यासाठी मुभा असते. 8 तास तुम्ही काहीही खाऊ शकता, पिऊ शकता. पण त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रमाणामध्ये खायचं असतं आणि बाकीचे 16 तास मात्र काहीच खायचं नसतं. आता बघा, आपण जे उपवासाच्या प्रकारामध्ये बघितले बघा, वेगवेगळे प्रकार. काही काय होते, पूर्ण निराहार होते, परंतु काही लोकांना ते शक्य होत नाही. म्हणून 8 तास याच्यामध्ये तुम्ही जेवण करू शकता, एखादं पेय घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे खायचं आहे, प्यायचं आहे ते त्या ठिकाणी 8 तासाच्या याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. परंतु नंतरचे 16 तास परत काय करायचं आहे, काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही. परत 8 तास तुम्ही काहीही खाऊ शकता, परत 16 तास तुम्ही फास्टिंग करू शकता. आणि दुसरा जो प्रकार आहे अल्टरनेट डे फास्टिंग, तो कशा प्रकारचा आहे बघूया एकदा. म्हणजे एक दिवस जेवण करायचं आणि दुसऱ्या दिवशी फास्ट करायचं, परत एक दिवस जेवण करायचं, परत दुसऱ्या दिवशी काय करायचं, फास्टिंग करायचं. 1 मिनिट हा.
याच्यामध्ये आपण पाहू शकतो अल्टरनेट डे फास्टिंग. जर ती 16 तासाची जर तुम्हाला शक्य वाटत नसेल तर आता बघा, डे फर्स्ट मध्ये काय सांगितलंय, ईट नॉर्मली, म्हणजे जे काही तुम्ही रेग्युलर जेवण करताय, सध्या जसं काही जेवण करताय तसं तुम्ही एक दिवस म्हणजे आज समजा आजपासून तुमची अल्टरनेट डे फास्टिंग चालू झाली आहे. तर आज तुम्ही जसं काही रोज जेवण करताय, जे खाताय, जे पिताय ते तिथं करू शकता. परंतु सेकंड डे मध्ये मात्र आपल्याला काय करायचं आहे, तिथं फास्टिंग करायचं आहे. तिथं मात्र काहीच घ्यायचं नाही. किती तासापर्यंत? 24 तासापर्यंत. आलं का लक्षात? आणि जर काहीच घेणं हे जर शक्य नसेल तुम्हाला, समजा तर खूपच त्रास होत असेल, शक्य नसेल, अडचणी वाटत असतील, तर तिथं आणखीन एक पर्याय काय आहे, तर इट्स ओन्ली फ्यू 100 कॅलरीज, म्हणजे कमी कॅलरी असणारं अन्नपदार्थ तिथं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जसं की मी चहा पिण्यासाठी नकार दिला होता बघा तसं. परंतु आता उपवासाच्या प्रकारामध्ये एक पहिला काय प्रकार बघितला होता आपण, निर्जल किंवा निराहार उपवास. त्याच्यात काहीच घ्यायचं नसतं. म्हणजे सेकंड डे जो आहे तो एकतर निराहार राहायचा किंवा दुसरा पर्याय म्हणजे काय, तर कमी प्रमाणात तुम्ही तिथं काहीतरी खाऊ शकता. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा 2दा खाऊ शकता. पण त्याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणामध्ये असलं पाहिजे. म्हणजे कॅलरीचं कमी प्रमाण कशामध्ये असतं आणि जास्त कशात असतं, तर जास्त कुणाकुणामध्ये असतं, दूध असेल, तूप असेल, गोड पदार्थ असतील, असे जे पदार्थ आहेत किंवा गोड फळे असतील, हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतं. परंतु असे पदार्थ न खाता कमी कॅलरी असणारे पदार्थ तुम्ही तिथं ईट करू शकता. परत तिसऱ्या दिवशी तुम्ही जेवण करू शकता नेहमीच रोजच्या प्रमाणे. परत चौथ्या दिवशी फास्ट, म्हणजे ही अल्टरनेट डे फास्टिंग अशा प्रकारची आहे. आणखीन एक जी तिसऱ्या नंबरची जी फास्टिंग होते त्याच्यामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये काय कमी प्रमाणामध्ये, म्हणजे पूर्णतः तुम्ही निराहार राहू शकत नाही, तुम्हाला त्रास होतोय, तर मग कमी कॅलरी असणारे अन्नपदार्थ तुम्ही तिथं खाऊ शकता. किंवा एक वेळचं जे जेवण आपण पाहिलं बघा, एक शेवटचा प्रकार, तशा प्रकार म्हणजे ही 3 नंबरची फास्टिंग आपण तिथं करू शकतो. त्यासोबत आणखीन आपल्याला पुढे जे बघायचं आहे ते आयुर्वेदानुसार काय मत आहे आयुर्वेदाचं फास्टिंग बद्दल किंवा उपवासाबद्दल काय म्हणत आहे आयुर्वेद ते बघूया. तर आयुर्वेदामध्ये याला लंघन असं म्हणून संबोधलं जातं. काय म्हटलं जातं? लंघन. मग ते लंघन कोणी करावं, कोणी करू नये, असं सुद्धा त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. बघा, आता लंघनाला शोधन असं, शोधन किंवा शोधक असं म्हणून संबोधलेलं आहे. म्हणजे बघा, आपल्या योग योग मार्गामध्ये हे काय आहेत, शोधन करणारे काय क्रिया आहेत हो, कोणत्या क्रिया आहेत योग मार्गात? सर धौती, पंचक्रिया म्हणजे प्रोसिजर. शोधन म्हणजे धुणाऱ्या क्रिया सर, धौती वगैरे धुणाऱ्या क्रिया किंवा शुद्धी करणाऱ्या क्रिया, धुणाऱ्या म्हणजेच क्रिया, षट धौती शुद्धी क्रिया. षटकर्म. हा शेट आपण शेट. जसं आपण आसनानं काय म्हणतो, शरीराला काय येतं आसनानं? बळकटी. दृढपणा येतो, हो. बळकटी येते. आणि शोधन क्रिया ज्या आहेत, शोधन क्रियानं काय होतं, एक शुद्धी मिनिट हा, होते, शुद्धी क्रिया, होते. षटक्रियानं काय होतं म्हणतो आपण, तर शरीराचं शोधन होतं असं म्हणतो. तर त्याचप्रमाणे जसं योग मार्गामध्ये षटक्रिया या शोधन म्हणून संबोधल्या जातात, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये लंघनाला शोधन करणारी क्रिया आहे असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत आपण काय होतं, त्या प्राणायामानं आपण शरीराला काय मिळतं म्हणतो किंवा काय होतं, तर शरीराला हलकेपणा येतो किंवा लाघव म्हणजेच हलकेपणा असं म्हणतो. त्याचप्रमाणे लंघनामुळे सुद्धा शरीराला लाघव प्राप्त होते असं सुद्धा आयुर्वेदानं म्हटलेलं आहे. हे 2 पॉइंट तुम्ही लिहून घेऊ शकता बघा, महत्वाचे आहेत. शोधन करणाऱ्या क्रिया किंवा लाघव, लंघनानं काय प्राप्त होतं शरीराला, हलकेपणा किंवा त्यालाच आपण लाघव असं म्हणत असतो. त्यासोबत याचे 2 प्रकार पडलेले आहेत. याचे लंघनाचे आयुर्वेदामध्ये किती प्रकार सांगितलेले आहेत? 2. एक आहे शोधन
प्रकार आणि दुसरा आहे शमन प्रकार. तर शोधन आणि शमन म्हणजे काय? तर शोधन हा जो प्रकार आहे तो शरीरातील दोषांना बाहेर काढून टाकतो. काय करतो? शरीरातील जे दोष आहेत त्यांना बाहेरच काढून टाकतो. आणि शमन नावाचा जो प्रकार आहे तो शमन म्हणजे काय? तर शरीरातले दोष शरीरातच जिरवणे. शरीरातले दोष शरीरातच जिरवणे. आलं का लक्षात? तर शोधन आणि शमन असे लंघनाचे 2 प्रकार आहेत. त्यासोबत हा न खाण्याचा किंवा न पिण्याचा किंवा उपवासाचा हा जो प्रकार आहे तो शमन क्रियामध्ये घातलेला आहे. त्यासोबत आता बघा, लंघनासाठी योग्य कोण व्यक्ती आहेत असं त्या बाबतीत तिथं दिलेलं आहे वर्णन. तर बघा, मेहा किंवा आपण डायरेक्टच त्याचं विश्लेषण बघूया. तर प्रमेह, आमदोष, स्नेहाधिक्य म्हणजे कोणत्या लोकांनी उपवास करावा किंवा लंघन करावं अशा बाबतीचं हे वर्णन आहे. मग बघा कोणकोणत्या लोकांनी करावं असं म्हटलंय. तर एक आहे प्रमेह. प्रमेह असणाऱ्या लोकांनी करावं. प्रमेह म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? आळस, तर शुगर शुगर सर. डायबिटीज, शुगर सर. डायबिटीज. बरोबर आहे. मधुमेह. आता हे आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा BMS असतील त्यांना कळतं प्रमेह हे म्हणजे काय. तर ज्यांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, असे लोक लंघनासाठी काय आहेत? योग्य आहेत. तर आपण बघा, सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहताना पहिल्यांदाच म्हटलं होतं की तिथं काय होतं? रक्तातील शुगर कमी होते फास्टिंगमुळं. पहिल्याच 5-6 तासामध्ये काय होतं ते आपण तिथं पाहताना बघितलंय बघा. आता मला इथं विशेष आणखीन एक इथं सांगायचं आहे की आपण सायंटिफिक जे बदल आहेत किंवा जे परिणाम आहेत, तर शरीरातलं फॅट वितळतं, हे होतं, ते होतं, असं आपण सायंटिफिक पद्धतीनं पाहिलं. पण आयुर्वेदामध्ये किंवा जे आणखीन आरोग्याशी निगडीत जे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आलं का लक्षात? त्या काय होत आहेत? आता सिद्ध करून दाखवत आहे हे विज्ञान. विज्ञान काय करतं? ते विश्लेषण करून दाखवत आहे. परंतु त्या लोकांना तेव्हाच माहीत आहे. बघा किती गोष्टी आहे, की मधुमेह असणाऱ्यांनी लंघन करावं असं म्हटलं. पण त्यांना ते माहीत होतं का रक्तात शुगर असते म्हणजे साखर असते आणि उपवास केल्यामुळं त्या साखरेचं ज्वलन होतं किंवा त्याचं प्रमाण वाढलेल्या साखरेचं प्रमाण कमी होतं. हे त्यांना त्या गोष्टी तितक्या प्रगत गोष्टी माहीत नव्हत्या. त्याने काय म्हणलं, की प्रमेह असणाऱ्या लोकांनी करावं. बघा, त्यासोबत आमदोष आमदोष असणारे लोक सुद्धा लंघनासाठी योग्य आहेत. आमदोष म्हणजे काय? तर अपचित भाग, अन्नाचा अपचित भाग. आपण जेवण केलं, अन्नाचे किती भाग होतात? एक सार भाग आणि एक असार भाग. आलं का लक्षात? सार भाग म्हणजे शरीराला आवश्यक असणारा भाग आणि दुसरा असार भाग त्याला किट्ट असं सुद्धा संबोधलं जातं. परंतु ज्यांची पाचक अग्नी म्हणजे अन्नाला पचन करणारी जी अग्नी आहे जठरामध्ये तिचं वास्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि ही अग्नी जर मंद असेल, ही मंदाग्नी जर त्या व्यक्तीची असेल, तर त्या व्यक्तींचं खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होत नाही आणि न पचलेलं अन्न सडतं, कुजतं किंवा त्याच्यातून आम तयार होतो असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि हा आम जो आहे तो आपल्या सांध्यांमध्ये जाऊन बसतो आणि तो दुखायला लागतो किंवा त्यालाच आमवात असं सुद्धा संबोधलं जातं बघा. आमवात असेल किंवा आमदोष म्हणजे लक्षात आलं का तुमच्या काय आहे? आणि आता काय होतं? आमदोष असणाऱ्या लोकांनी जर लंघन केलं तर काय होईल? बघा, तर उपवासामुळं काय होतं? जठराग्नी प्रदीप्त होते. जठराग्नी प्रदीप्त होते हे एक कारण झालं. म्हणजे ज्या लोकांची जठराग्नी मंद आहे त्यांना आमदोषाचा प्रॉब्लेम होतो. मग जर उपवासाने जठराग्नी प्रदीप्त झाली तर आमदोष निर्माण होणार नाही. किंवा आणखीन एक दुसरं कारण म्हणजे काय? तर बघा, जर शरीरातलं आता कालच पाहताना बघा काय म्हटलं आपण की पहिल्या 8 तासामध्ये किंवा नंतरच्या तासामध्ये आपलं जे जठर आहे ते पूर्णतः रिकामी होतं. हे रिकामी होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टम काय होते? रेस्ट मोडमध्ये जाते, रेस्ट होते. आणि ही रेस्ट झाल्यास
तिला परत अन्न आपण पाहिजे पण आपण तिला देत नाही आणि काय होतं मग दुसऱ्या क्रिया ती करत असते, साफसफाई करत असते. आपण बरंच विश्लेषण काल पाहिले. मग त्याचप्रमाणे या जठराग्नीला जर दुसरं अन्न नाही मिळालं तर ती जठराग्नी काय करते, आमाला पचन करते, आमाचं पचन करते, आम पचवून टाकते. आमपचनाची क्रिया ही जठराग्नी करीत असते. म्हणून काय म्हणलंय, आम दोष असणारे व्यक्ती सुद्धा लंघनासाठी योग्य आहेत असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत स्नेहाधिक्य, स्नेहाधिक्य म्हणजे काय, की ज्यांच्या शरीरामध्ये फॅट आहे, म्हणजे जे जाड आहेत, काय आहेत, जाडजूड आहेत, वजन अतिशय प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, अशा लोकांना, असे लोक सुद्धा क्रश आहेत, त्यांच्या शरीरावरती मांसाचं प्रमाण जराही दिसत नाही, मग ते लंघनास योग्य आहेत का, तर ते लंघनासाठी योग्य नाहीत, उपवासासाठी योग्य नाहीत असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यासोबत ज्वर, ज्वर म्हणजे काय, ताप, आणि ताप उतरवण्यासाठी लंघन हे अतिशय रामबाण औषध आहे असं सुद्धा आयुर्वेद म्हणतं. म्हणून त्याच्यामध्ये उपवास अतिशय महत्वाचा आहे. उरुस्तंभ म्हणजे छातीसारख्या भागामध्ये पुढच्या इथं काय होतं, पेन होणं असा भाग, किंवा कुष्ठ, त्वचेचा रोग आहे हा, कुष्ठ असेल, विसर्पा असेल किंवा विद्रदी असेल, हे जे प्रकार आहेत सर हे त्वचे. सर हा. उरुस्तंभ म्हणजे ना थाय रिजन मध्ये स्टिफनेस येतो सर. उरू म्हणजे कशामध्ये? थाय रिजन, आणि उरू उरू प्रदेश म्हणजे थाय रिजन असतो. थाय हा हा म्हणजे मांड्यांचा रिजन, त्यामध्ये स्टिफनेस येतो उरुस्तंभ म्हणजे. उरह ठीक प्रदेश आहे, ठीक. म्हणजे छातीचा भाग, हम्म. उरू प्रदेश म्हणजे थाय रिजन. ठीक आहे, ठीक आहे. बघा तुम्ही आयुर्वेदाच्या आहात त्याच्यामुळे लक्षात येतील ते लवकर. ठीक आहे. आणखीन कुष्ठ असेल, विसर्पा असेल किंवा विद्रदी, आता हे त्वचे संबंधित आहेत. कुष्ठ जसा त्वचेचा विकार आहे तसंच विसर्प किंवा विद्रदी हे त्वचेशी संबंधित आहेत. आणि अशा त्वचेशी संबंधित विकारामध्ये सुद्धा आता उपवास इथं आपल्याला मदत करणार आहे किंवा फायदा करणार आहे. त्यासोबत प्लीहेचे विकार, शिरोरोग म्हणजे डोक्याचे, त्यासोबत कंठरोग, नेत्ररोग या विकारांनी युक्त व ज्यांची शरीर स्थूल आहेत ते लंघनासाठी योग्य आहेत असं तिथं म्हटलेलं आहे. त्यासोबत शिशिर ऋतूमध्ये तर सर्वांनाच लंघन योग्य आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत पुढे बघा आणखीन काय म्हणलंय, तर योग्य लंघन लक्षणे म्हणजे आपण ज्या व्यक्तीला लंघन दिले किंवा उपवास दिलाय तर तो योग्य झालाय का नाही त्याची सुद्धा लक्षणं आपल्याला तिथं त्या लक्षणावरून आपण ठरवू शकतो की हा योग्य झालेला आहे असं. त्याप्रमाणेच आता काय म्हणले बघा, काय काय लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. लंघनाने इंद्रियांची प्रसन्नता, काल बघा सुरुवातीलाच मी प्रश्न म्हटला होता तुम्हाला की उपवासामुळे काय काय लक्षणं आपल्याला दिसून येतात, तर ती सांगितलेली बरीच लक्षणं आपल्याला याच्यामध्ये दिसून येत आहेत. बघा, लंघनाने इंद्रियांची प्रसन्नता, मलांचा उत्सर्ग, देह लाघव म्हणजे शरीराला हलकेपणा, तसेच रुची, क्षुधा, तृषा उत्पन्न होणे. क्षुधा तृषा म्हणजे तहान आणि भूक असं त्याला म्हणायचं आहे. म्हणजे लंघनानं भूक लागते किंवा भूक काय होते, तीव्र होते. भूक लागणं किंवा तहानही लागते असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यासोबत हृदय, कंठ व ढेकर यांची शुद्धी, रोगांचा जोर कमी होणे म्हणजे जे शरीरामध्ये अंतर्गत वेगवेगळे रोग आहेत त्यांची तीव्रता कमी होते असं सुद्धा त्याच्यामध्ये म्हटलंय. त्यासोबत उत्साह, शरीरामध्ये उत्साह वाढतो, तंद्रेचा नाश होतो. तंद्रा म्हणजे आळस. बघा, आळस आणि उपवास याचा काय संबंध आहे बघा, जर आपण जेवण पोट भरून केलेलं आहे तर काय होतं, आळस येतो. निद्रा किंवा तंद्रा, निद्रा म्हणजे झोप आणि तंद्रा म्हणजे आळस. तर झोप येते, आळशीपणा वाढतो म्हणजे काही काम करू वाटत नाही, काय नाही असं. पण आता याच्या उलट अतिशय खाण्यामुळं निद्रा आणि तंद्रा येत असेल
तर न खाण्यामुळं तर निद्रा आणि तंद्रेचा नाश होईल का? तर सहजच, म्हणजे उत्साही वृत्ती राहील आणि तंद्रेचा आळस सुद्धा तिथं कमी होईल. अशा गोष्टी उत्पन्न होतात असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आणखीन काय आहे बघा, तर उपवास केल्यामुळे प्रकुपित दोष नष्ट होतात. प्रकुपित दोष म्हणजे जसं की वात, पित्त, कफ हे जे दोष आहेत, ते समान अवस्थेमध्ये असतील तर ते दोष नाहीत. पण ते जर दूषित झाले, मलिन झाले, म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा, जास्तपणा जर झाला, तर त्याला म्हणायचं आहे प्रकुपित. आणि मगच त्याला दोष म्हणायचा आहे. कारण त्रिदोष हे शरीराला आवश्यक आहेत. जर ते सममात्रेत असतील तर. पण त्यांची सममात्रा जर नष्ट झाली, कमी अधिक झालं, तर त्याला म्हणायचं दोष, त्रिदोष. तर लंघनामुळं, उपवासामुळं प्रकुपित दोष नष्ट होतात असं म्हटलेलं आहे. जठराग्नी प्रदीप्त होतो. आता वरचीच लक्षणं आहेत. शरीर हलके होणे, पाचन उत्तम होणे, स्वास्थ्य, बल, ओज वृद्धी होते असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये पाहायची गोष्ट म्हटलं तर बघा, की जसं लंघन कोणी करावं ते सांगितलेलं आहे. म्हणजे कोणासाठी योग्य आहे ते सांगितलेलं आहे. आणि लंघन योग्य झालेलं आहे, त्याची लक्षणं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. किंवा लंघनाचे फायदे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे फायदे तिथं लिहू शकतो. त्यासोबत आणखीन एक गोष्ट आपल्याला तिथं बघायची आहे. तर अतिलंघनामुळं काय होतं? जसं की व्यायाम करणं शरीरासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. पण अतिशय व्यायाम करणं शरीरासाठी आवश्यक नाही. आलं का लक्षात? आणि व्यायाम करणं आणि अतिव्यायाम करणं, तिन्ही मधल्या मागची आणि पुढची गोष्ट महत्वाची नाही, पण मधली गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे न व्यायाम करताही माणसाने राहू नये, ते सुद्धा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. कारण शरीराच्या हालचाली होणं गरजेचं असतं. आणि काय काय झालं बघा, न व्यायाम करणं हे धोकादायक आहे. व्यायाम करणं गरजेचं आहे. पण अति व्यायाम करणं हे सुद्धा धोकादायक आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं सुद्धा त्याचे दुष्परिणाम वेगवेगळे दिसत असतात. त्याचप्रमाणे लंघनामध्ये सुद्धा, उपवासामध्ये सुद्धा उपवास न करणं हे शरीरासाठी चांगलं नाही. म्हणजे उपवास करावं हे गरजेचं आहे. उपवास करणं आणि अति उपवास करणं, उपवास न करणं पण चुकीचं आहे आणि उपवास अति करणं हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जास्तपणा यायला नको आहे. मग जर एखाद्या व्यक्तीनं त्याच्यामध्ये जर उपवासामध्ये अतिरेक केला, अति उपवास केला, तर त्या व्यक्तींमध्ये काय दोष दिसून येतात ते सुद्धा वर्णन इथं आलेलं आहे. ते बघूया आपण थोडक्यात. बघा, अतिलंघनाने पुढील विकार उत्पन्न होतात असं म्हटले. बघा कोणकोणते आहेत. तर जास्त प्रमाणामध्ये आपण उपवास केला तर अतिकार्ष, भ्रम, खोकला, तृष्णाधिक्य. भ्रम म्हणजे एखाद्या गोष्टी न आठवणे किंवा भ्रमित स्थिती. अतिकार्ष म्हणजे स्थूलता जाऊन अति हटकोळीपणा, अशा प्रकारचं स्वरूप. आणि खोकला तर तुम्हाला माहित आहे. तृष्णाधिक्य म्हणजे अतिशय प्रमाणामध्ये तहान लागणे, अरोचक, तोंडाची चव जाणे, स्निग्धता कमी होणे. स्निग्धता वाढणे नाही, तर काय आहे, स्निग्धता कमी होते. अतिशय स्निग्धता कमी होणं. आता फॅट बर्न होणं शरीरामध्ये गरजेचं आहे. परंतु कोणाचं बर्न होणं गरजेचं आहे? ज्यांचं, आता बघा, ज्याप्रमाणे त्रिदोष आपल्या शरीराला महत्वाचे आहेत, पण ते जर प्रकुपित झाले तर त्यांना दोष असं म्हटलं आपण. तर तसंच शरीरामध्ये फॅट असणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि ते आता कोणाचं कमी व्हावं, तर जे अतिशय लठ्ठ लोक आहेत त्यांचं कमी व्हावं. परंतु जे हटकोळे आहेत त्यांच्यामध्ये आधीच फॅट कमी आहे, तर अशा लोकांचं कमी होणं गरजेचं आहे का? तर नाही. म्हणजेच स्निग्धता कमी होते, फॅट कमी होते, अग्नी, निद्रा, दृष्टी, श्रवणशक्ती,
शुक्रामध्ये कमतरता, ओज, ओज, क्षय, क्षुधा व स्वर यांचा क्षय होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत बस्ती, हृदय, शीर, पाय, मांडी, माकडहाड, बरगड्या यांच्या ठिकाणी शूल उत्पन्न होतो, म्हणजे ते दुखू लागतात. आता बघा, समजा सहजच तुम्ही 12 तासाचा जरी उपवास केला तर हातपाय गळतात किंवा दुखू लागतात असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यासोबत ज्वर, प्रलाप, अर्धांगवायू, ग्लानी, चक्कर येणे, संधी व अस्थि यांचा ठणका म्हणजे दुखणं, तसेच मलमूत्रादिकादी अवरोध इत्यादी गोष्टी या अतिलंघनामुळे उत्पन्न होतात. आता हे परिणाम तुम्ही कशामध्ये लिहू शकता? आता आपला आणखीन एक पॉइंट राहिलेला आहे लंघन चिकित्सेमधला, तो आहे उपवासाचे फायदे आणि तोटे. हा शेवटचा आपला पॉइंट त्याच्यामध्ये राहिलेला होता, प्रोस आणि कॉन्स. आणि त्याच्यामध्ये बघा, मागचे जे फायदे पाहिले किंवा मागच्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या तुम्ही फायद्यामध्ये ऍडिशनल तिथं लिहू शकता. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे याच्यामध्ये तोटे, याच्यामध्ये सुद्धा आपण या गोष्टी तिथं लिहू शकता. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. आता बघा, लंघनाचे साधक आणि बाधक तत्व, त्याच्यामध्ये आणखीन काही थोडे हे बघूया. तोटे, लाभ तर बरेच पाहिलेले आहेत, बरेच लाभ आपले पाहण्यात आलेले आहेत. आता तोट्यामध्ये काय काय परिणाम दिसून येतात ते बघूया. तर पहिला जो परिणाम आहे तर पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. हे कशामध्ये आहे? तोट्यामध्ये. म्हणजे का हो, असं का होत असेल? तर बघा, आपण उपवास करतो म्हणजे अन्न घेत नाही, अन्न घेत नाही, अन्नापासून दूर राहतो. मग होतं काय? तर आपल्या शरीराला लागणाऱ्या ज्या कॅलरीज आहेत, ऊर्जा जी आहे ती ग्लुकोज मधून मिळत असते, परंतु ती अन्न नाही घेतलं तरी ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होऊन ते शरीर निर्माण करतं. पण काही मिनरल्स आहेत, आता समजा कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे किंवा काही विटॅमिन्स आहेत, मग हे मात्र शरीर ते निर्माण करत नाही. आलं का लक्षात? एनर्जी ते मिळवेल, परंतु हे पोषक तत्व जे आहेत ती मात्र तिथं मिळणार नाहीत. हा एक त्याच्यामध्ये तोटा आहे. पण तिथं आवश्यक ती सावधगिरी बाळगून आपण उपवास करू शकतो. जसं की 1 दिवसाच्या लंघनामध्ये हे असे तोटे जाणवणार नाहीत. जे मोठे लंघन आहेत, महिन्याचे, 6 महिन्याचे, 3 महिन्याचे, 15 दिवसाचे, त्याच्यामध्ये मात्र अशी अडचण तिथं येऊ शकते. पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. त्यासोबत पुढे आणखीन काय आहे, तर रक्तामध्ये विषाक्त द्रव्य वाढतात. आता कालच म्हटलं बघा मी, किंवा कीटोन्स नावाचा जो प्रकार होता, ते जे आम्ल आहे ते जर रक्तामध्ये अतिशय प्रमाणामध्ये वाढलं तर रक्त हे ऍसिडिक होते. काय होतं? ऍसिडिक होतं, नेचर बदलतं, ते विषाक्त होतं. ते सुद्धा तिथं त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा पेशी, आता ॲटोफॅगी नावाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये बघितलं, नवीन सेल्स जे जनरेशन होणं किंवा सेल्समधील, पेशीमधील विजातीय तत्व बाहेर काढून टाकणं, ही प्रोसेस त्याच्यामध्ये होत होती. आणि ही बाहेर काढून टाकलेली जी विजातीय तत्व आहेत, ही बाहेर काढून टाकलेली जी घाण आहे, ती घाण रक्तामध्ये मिसळते. म्हणजे रक्त काय होतं? दूषित होतं, खराब होतं. आणि असं दूषित झालेलं रक्त आपल्या शरीराला घातक असतं. त्याच्यामुळं हा एक त्याच्यामध्ये तोटा याच्यामध्ये लिहू शकतो आपण. त्यासोबत आणखीन काय आहे? चक्कर येणे. बघा, उपवासामुळं चक्कर येणे हा सुद्धा एक प्रकार तिथं दिसून येतो. किंवा डोळ्यापुढे अंधारे येणे. हे प्रकार काय होतात? कशामुळे होतात हे प्रकार? तर शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे, ग्लुकोज कमी झाल्यामुळं होत असतं. मग आता समजा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच उपवास करते, निराहार उपवास करते, पण जर तिच्यामध्ये जर अशी लक्षणं दिसली, चक्कर येणं, डोळ्यापुढे त्यांनी थांबलं पाहिजे. आणि हलका असा आहार किंवा
मध पाणी किंवा जसं तुम्ही शेंगा लाडू खाता बघा, तर शेंगा लाडू न खाता फक्त गुळ, शेंगदाणे खायचे नाही, फक्त गुळ, म्हणजे चक्कर येणं किंवा डोळ्यापुढे अंधार येणं, त्या ज्या क्रिया आहेत त्या बंद होतात. म्हणजे बघा, हलका आहार घेऊन केला जाणारा उपवास. 3 नंबरचा जो उपवास पाहिला होता बघा आपण, एक 16 तासाचा, दुसरा अल्टरनेट डेचा आणि तिसरा काय होता, तर कमी कॅलरी असणारे अन्नपदार्थ खाऊन केला जाणारा उपवास. तर ज्या लोकांना चक्कर येणं, डोळ्यापुढे अंधार येणं, हृदयाची धडधड होणं अशा क्रिया तिथं दिसून येतात, असे लोक कमी कॅलरीचा आहार घेऊन उपवास ते करू शकतात. त्यासोबत आणखीन काय होतं, दुष्परिणामामध्ये काय होतं, तर भूक लागणे, कडाडून भूक लागते. भूक काही लोकांना सहन होत नाही. आता बघा, काही लोक काय-काय करतात, तर रात्री 12ला उठून जेवतात. एखाद्याने जर उपवास धरलेला असेल, तर असे काही लोक आहेत त्यांना सहनच होत नाही आणि काय करतात, रात्री 12 वाजण्याची वेळ, टाईम त्याचा बघतात आणि रात्री 12ला सुद्धा जेवतात. म्हणजे काय आहे, कडाडून भूक लागणे असा प्रकार आणि ती भूक सहन न होणे, हा सुद्धा दुष्परिणाम त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो. किंवा अस्वस्थता. बघा, भूक लागलेल्या व्यक्ती स्वस्थ बसेल का हो? स्वस्थ बसेल का? त्याचं मन स्थिरावेल का? तर स्थिरावणार नाही. अस्वस्थता वाटेल त्याला किंवा अतिशय प्रमाणामध्ये तहान लागणे, ही प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येते. परंतु ह्या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. आता बघा, कोणतीही चिकित्सा घेताना त्या चिकित्सेमध्ये होणारे त्रास सुद्धा आपण सहन करावे लागतात. तेव्हाच ती चिकित्सा आपण पूर्ण पार पाडू शकतो. जसं की औषध हे कडू असतं आणि कडू आहे म्हणून नाही घेतलं, तर रोग कमी होईल का? तर होणार नाही. आलं लक्षात? त्याचप्रमाणे औषध कडू असणं हे आपल्याला सहन करावं लागतं. तसंच एखादी चिकित्सा घेताना सुद्धा अशा गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यासोबत बेचैनी होणं आणि चिडचिडेपणा, हा सुद्धा दुष्परिणाम तिथं फास्टिंगमध्ये दिसून येतो. तसेच झोप न लागणे, अशक्तपणा, अशक्तपणा जाणवतो का? तर जाणवतो. आता बघा, अ, ह्यापासून जर दूर राहायचं आहे, फास्टिंग तर आपण करतोय, उपवास तर करतोय, पण आपल्याला अशक्तपणा जाणवतोय. मग याच्यावरती पर्याय काय आहे? पर्याय काय करता येईल? तर अ, अशा वेळी आपण काम कमी करणं, हा एक तिथं पर्याय करू शकतो किंवा जे लोक आता मुस्लिम लोक जे बांधव जे होते, ते काय करत होते? जे रोजे करत होते, असे लोक सहसा जे कामाला जाणारे लोक आहेत, ते सुद्धा या काळामध्ये कामाला जात नाहीत. म्हणजे निवांत घरी असतात. का? तर त्याची कारणं तुमच्या लक्षात येत असतील. तर आणखीन विशेष गोष्ट म्हणजे काय? तर ते दिवसभरामध्ये किंवा ज्या उपवासाच्या काळामध्ये काय करतात? विश्रांती घेतात. म्हणजे काय? अशक्तपणा येतो. अगोदरच कॅलरीज कमी झाल्यात शरीरातल्या, अगोदरच ग्लुकोज कमी झालंय. मग आणखीन काम केलं, की परत कॅलरीज कमी होतात, परत ग्लुकोज कमी होतं आणि चक्कर येण्याची संभावना असते. अशक्तपणा तर असतोच. काहीही काम करू वाटत नाही. मग विश्रांती घेणं इथं काय आहे, त्याच्यावरचा एक पर्याय आहे. त्यासोबत आता बघा, काही लोकांना आणखीन एक प्रकारचा त्रास जाणवतो. तो म्हणजे काय? तर दुसऱ्या दिवशी शौचाला त्यांना त्रास होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी. म्हणजे बघा, ज्या लोकांना त्याचा त्रास आहे, काय मूळव्याधाचा वगैरे त्रास आहे किंवा ज्यांना शौचाला गेल्यानंतर रक्त पडतं किंवा आणखीन एक क्रिया तिथं काय होऊ शकते, मल जो आहे, तो मल सामान्य अवस्थेमध्ये न होता तर काय होतो, घट्ट, अतिशय घट्ट किंवा खडा टाईप अशा स्वरूपामध्ये सुद्धा मल प्रवृत्ती त्या ठिकाणी उपवासामुळे होऊ शकते. म्हणजेच शौचाला त्रास होऊ शकतो. त्यासोबत बघा, जर आपण समजा आपण काहीच खाल्लेलं नसेल, तर शौच येईल का? येणारच नाही. आलं का लक्षात? म्हणजे त्याच्यामुळं त्या अशा मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींना तिथं त्रास जाणवत असतो. आलं का लक्षात? त्यासोबत मग अशा लोकांनी कशा प्रकारचा उपवास करावा? तर 2 टाईम जेवून म्हणजे 2 टाईमचं जे जेवण आहे ते
कमी कॅलरीचं घेऊन आपण तिथं तो उपवास करू शकतो किंवा एक टाइम घेऊन करू शकतो. निराहार फायबर फायबर असलेले पदार्थ खाल्ले पाहिजे सर. फायबर असणारे पदार्थ म्हणजे म्हणा. काही काही परंतु विशिष्ट प्रकारचे फळं खाल्ले पाहिजे. पेरू हा वगैरे अशा पद्धतीने. ज्या पदार्थामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे असे पदार्थ, पण ग्लुकोज किंवा शुगर जास्त असणारे पदार्थ खायचे नाहीत. जसं की गोड पदार्थ, अतिशय गोड फळे असे खायचे नाहीत. म्हणजे त्याच्यावर आता हे दुष्परिणाम तर आहेत. पण दुष्परिणाम आहेत म्हणून ती गोष्ट करणं टाळायची का? तर नाही. तर त्याच्यावरती परत आपल्याला उपाय करता येतो. म्हणजेच समजा निर्जळी उपवास एखाद्याला करणं शक्य नाही, त्याला शौचाला त्रास होतोय दुसऱ्या दिवशी, तर अशा व्यक्तीनं एक टाइम जेवून किंवा 2 टाइम जेवून तो करू शकतो. पण कमी कॅलरीचा आहार किंवा फल आहार अशा प्रकारचा आहार घेऊन तो उपवास करू शकतो, कमी जेवण करून. त्यासोबत आणखीन काय दुष्परिणाम आहे, तर हातपाय दुखणं, कंबर दुखणं, हातपाय गळणं असे प्रकार सुद्धा उपवासाच्या दुष्परिणामामध्ये तिथं दिसून येतात. सहजच आहे बघा. एक दिवस जरी आपण जेवण नाही केलं, तरी आपले हातपाय दुखायला लागतात. दुखतात, पेन वाढतं. मग हे सुद्धा त्याच्या दुष्परिणामामध्ये आपण सांगू शकतो. आता हे झाले अ, तोटे. फायदे तर आपण कालच बघितलेले आहेत किंवा फायद्यामध्ये तुम्हाला सविस्तर नोट्समध्ये माहिती मिळेल त्याची. त्याच्यामध्ये काही अडचण किंवा असेल तर विचारू शकता. काही शंका असेल. ताई. नाही सर. खूप छान हे झालं उपवासाचं सर. खूप डिटेल माहिती दिली तुम्ही. त्यामुळे ठीक आहे, शंकेला ठीक आहे. काही जागाच उरली नाहीये. आता या फास्टिंग थेरपीमध्ये एक माझ्या ह्याच्याकडून एक सूचना म्हणजे काय बघा, तर प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक तरी उपवास करावा. एक सल्ला माझ्याकडून सल्ला तुमच्यासाठी. परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही, पण आयुष्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक तरी उपवास करावा. आणि तो कसा करावा? तुम्ही सांगा आता. तर 15 दिवसातून एकदा एकादशी पण करता येते सर. एकादशी. हो, हो, हो. 15 दिवसातून पण आपण म्हणजे ही जी तुमची एकादशी आहे, ती निराहार करायची 15 दिवसातली. हो. काहीच खायचं नाही. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. म्हणजे ज्यांना आठवड्यातून 1 दिवस शक्य नाही, निराहार राहणं आठवड्यातून 1 दिवस शक्य नाही, त्यांनी 15 दिवसातून 1 दिवस निराहार राहणं करू शकता. तेवढं सहन करू शकता आपण. सर मी रेग्युलरलीच एक एक टाइमच जेवते. रोजच एक टाईम जेवता. हो. आणि ते पण संध्याकाळी. ठीक आहे. किंवा आता बघा माझं आणखीन एक काय म्हणणं आहे, की काही स्त्रिया ज्या आहेत, त्या काय करतात, सोमवार पण करतात, प्रदोष पण करतात, एकादशी करतात, गुरुवार करतात, बुधवार करतात, शनिवार करतात. असे 3-3 वारं, 2-2 वारं, 4-4 वारं असं न धरण्यापेक्षा आता तुमचा तो धार्मिक हे आहे, भक्तिभावातून धरणं वेगळं झालं. परंतु एक म्हणणं काय आहे, की 3-3, 4-4 वारं शाबू वगैरे खाऊन न करण्यापेक्षा, तर एकच वार करा. आठवड्यातून एकच वार करा, पण कडक करा. त्याचा फायदा तुम्हाला अवश्यच तुमच्या शरीरावरती दिसून येईल. सर त्याच्यापेक्षा बॅलन्स्ड जर केलं ना तर खूप छान फरक पडतो त्याच्यामध्ये. कडक ही करू नये आणि एकदम असा अ, हे करून म्हणजे बॅलन्स्ड जर डाएट घेतलं ना तर नक्कीच हां, आपलं निरोगी आयुष्य होतं. शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं. बॅलन्सड करणं गरजेचं आहे. पण हो. एक एक निराहार उपवास आवश्यक आहे. कारण का? तर वेगवेगळे जे फायदे आपण ऑटोफॅगी नावाची जी प्रोसेस आहे, न्यू सेल जनरेशन किंवा सेल्समधील कचरा बाहेर काढून टाकणं, जुन्या सेल्स ते खाऊन टाकतात. त्या क्रिया ह्या पूर्णतः उपाशी राहिल्यासच घडून येतात.
किंवा फॅट बर्निंगची जी प्रोसेस आहे ती सुद्धा पूर्णतः उपाशी राहिल्याचंच घडून येते. म्हणजे 1 आठवड्यातून किंवा 15 दिवसातून किंवा महिन्यातून ज्यांना आवश्यक आहे त्यांनी आठवड्यातून 1, ज्यांना कमी आवश्यक आहे त्यांनी 15 दिवसातून 1, ज्यांना आवश्यकच नाही अशांनी महिन्यातून 1 तरी निराहार उपवास करावा. कारण सर त्याचे ह्याच्यासाठी फायदे योग वेगळे आहेत. खूप योगाचा फिट खूप फायदा होतो. जर नियमित योग केला ना तर आपल्या मनावर नियंत्रण येतं आणि हे जे भूक वगैरे आहे, जे प्रकार आहेत ना की सहन होत नाही किंवा ह्या सगळ्या खूप गोष्टी कमी होतात नियमित योगाभ्यासामुळे. दुष्परिणामामध्ये जे वेगवेगळे बेचैनी म्हणा, भूक अतिशय लागणं म्हणा, अस्वस्थपणा म्हणा, चिडचिडेपणा म्हणा, ह्या ज्या गोष्टी पाहिल्या आपण, तर ह्या पहिल्या वेळी उपवास केल्यानंतर ज्या अतिशय त्रासदायक वाटतात. अतिशय त्रासदायक वाटतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या वेळेस उपवास कराल, तिसऱ्या वेळेस कराल, चौथ्या वेळेस कराल, तर अशा वेळी तुम्हाला अशा गोष्टींची सवय होऊन जाते. सवय होऊन जाते. म्हणजे तितकासा चिडचिडेपणा तिथं तुम्हाला वाटत नाही. तितकाशी बेचैनी, तितकीशी भुकेचा त्रास तुम्हाला नंतर-नंतर तो जाणवत नाही. कमी प्रमाणात जाणवतो. परंतु पहिल्याच दिवशी तुम्ही आता आता पहिल्यांदाच पूर्णतः निराहार उपवास केलाय, अशा वेळी मात्र तिथं तुम्हाला त्रास तिथं जाणवू शकतो. परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्रास देणाऱ्या, त्या गोष्टींची सुद्धा नंतर-नंतर तुम्हाला सवय होते. पुन्हा नंतरच्या उपवासामध्ये. हो सर. आणखीन काही? अर्चनाताई, पूनमताई? काय नाही सर. ठीक आहे, ठीक आहे. चालते. पुढचा तास आहे का तुमचा? हो आहे सर. ठीक आहे. मग बाकीचा जो भाग आहे म्हणजे आता फास्टिंग थेरपी हा भाग आपला आज संपतो. आता कोणत्या थेरपी राहिल्यात? 2 थेरपी तुमच्या राहिल्यात फक्त. एक रंगचिकित्सा आणि दुसरी जलचिकित्सा. क्रोमोथेरपी आणि हायड्रोथेरपी. रंगचिकित्सा ही तिला काही जास्त वेळ लागत नाही, कमी वेळेमध्ये होईल आणि जलचिकित्सा थोडा वेळ लागतो. 3 तासामध्ये होईल बहुतेक, होते 3 तासात. 2 चिकित्सा तेवढ्या राहिलेल्या आहेत. बाकीचा भाग जवळपास पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. थांबूया तिथं मग. नवीन थेरपी पुढच्या तासामध्ये चालू करूया. हो सर. थँक यू सर.